नमस्कार मंडळी, आजचा व्हिडिओ गाडीतूनच स्टार्ट करतोय. डायरेक्ट घरून काही व्हिडिओ स्टार्ट करायला वेळच मिळाला नाही. सगळ्यांची आवराआवर चालली होती. खरं तर आज निघालो आहे आम्ही कोकणात फिरायला. दिवाळी झाली आणि दिवाळी झाल्यावर म्हटलं चला थोडंसं चेंज. मुलांच्या स्कूल चालू झाल्यात पण 1-2 दिवस सुट्टी म्हणून निघालो होतो. आम्ही सगळे चाललोय फिरायला अलिबागला. आणि आता मध्येच इथे आहे ना तामिनी घाटामध्ये थांबलोय आम्ही थोडंसं डॅम बरोबर फोटो काढायला. आणि दादा कसं शायनिंग मारतोय आज बघा. एकदम हिरो बनून आलाय दादा. गाडीत खाऊशी वाटत नाही पाहिला मग मला डोकं बाहेर करून इथं इडी नाही मग अशी तू पाहिलं कसं करतो बाबा असा मिळवतो का तू करतो ती. जाता जाता आम्ही पालीच्या गणपतीचं दर्शन घेण्याचं ठरवलं, पण वीकडेजमध्ये गेल्यामुळं अजिबात गर्दी नव्हती आणि अगदी छान दर्शन झालं. आम्ही खरं तर गर्दीमुळंच विकेंडला जायचं ठरवलं नव्हतं, कारण तिथे पण बीचवर वगैरे बुकिंग मिळणार नाही आणि रस्त्याने पण गर्दी नको लागायला, म्हणून आम्ही ठरवलं होतं की वीकडेजमध्येच जायचं. तुझ्यासारखं चाललंय. आदूची आणि तिच्या मामाची मात्र रस्त्याने मस्ती चालूच होती, पण आज आमच्यासोबत माझी बहीण आणि दाजी नव्हते, कारण त्यांना थोडंसं काम असल्यामुळं ते दोघे येऊ शकले नव्हते आणि मागच्या आठवड्यात ते जाऊनही आले होते. वाटेत कुठेतरी वनभोजनाचा आस्वाद घ्यायचा म्हणून आम्ही घरूनच प्लॅनिंग करून आलो होतो. सुनीतानी कोबीची भाजी, शेंगदाण्याची चटणी, लसणाची चटणी, चपाती, आळूच्या वड्या सगळं करून आणलं होतं आणि मी मसूर राईस आणि पालक मेथीच्या पुऱ्या करून नेल्या होत्या. मुलांनी त्या बऱ्यापैकी गाडीतच संपवल्या होत्या. आणि हॉटेलमध्ये तर आपण सारखंच जेवतो आणि इथून पुढं आम्ही जेवणारच होतो, पण घरचंच थोडंसं घेऊन जाऊन असं झाडाखाली जेवायला मजाच वेगळी असते, म्हणून आम्ही त्याचं ठरवलं होतं. आणि छान वाटलं. सगळे पोटभर जेवले आणि घरी ही भाजी नको ती भाजी नको म्हणणारी मुलं पण बाहेर गेल्यावर सगळं काय गपचूप खातात. झोपलेत सगळ्यांची आवरावरी चालली आहे. कंटाळा आलाय आता, खाल्लंय तर सुस्तावलंय पण. आमचे तोंड पण बघा कसे झाले. कोकणात जाता जाता आम्हाला घाटामध्ये बऱ्याच वेळा छोटी छोटी माकडं दिसलेली, पण आम्ही एका ठिकाणी थांबून मग त्यांना केळी करंजी वगैरे दिलं तर ते छान आवडीने खात होते. पुढे गेल्यावर आम्ही थोडंसं बिर्ला मंदिरात दर्शनासाठी गेलो, पण तिथे फोन अलाउड नसल्यामुळं आम्हाला फोटोज व्हिडिओ काही काढता आले नाही. मग आम्ही डायरेक्ट रूमवरच पोचलो. या रिसॉर्टबद्दल सांगायचं झालं तर माझा भाऊ त्याच्या मित्रांबरोबर बऱ्याच वेळा या रिसॉर्टवर येऊन गेला होता, त्यामुळे त्याला इथे ओळख पण होती आणि त्यामुळं तो घरूनच बुकिंग करून निघाला होता. रूम भेटली. आम्ही आवरत असताना आदूने माझं कॉम्पॅक्ट फोडल्यामुळं तिच्या मम्मीने तिला ओरडलं, म्हणून ती रडत रडत बाहेर गेली. रूमवर पोचल्यावर सगळ्यांनी थोडासा आराम केला आणि फ्रेश होऊन सगळे आवरून परत निघाले होते बीचवर. जाता जाता मुलांना थोडंसं चहा बिस्किट पण खायचं होतं आणि आमचा तर चहाचा टायमिंग झालाच होता, म्हणून आम्ही सगळे चहा घेत बसलो होतो. हॅलो फ्रेंड्स, आम्ही बीचवर आलो होतो आणि आमचे साडीवरचे बरेच फोटो व्हिडिओ रील्स काढून झालेत आणि आता बऱ्यापैकी अंधार पडलाय, म्हणून आम्ही परत रूमवर निघणार आहोत. आणि इथं बघा मुलं कसे खेळत आहेत. आता अंधार पडायला लागलाय म्हणून मुलांना घरी घेऊन चाललोय, पण कोणीच यायला तयार नाही. परत सकाळी आवरून येणार आहे आम्ही. खरं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त जाताना आणि येतानाचेच व्हिडिओ जास्त दिसतील, कारण आम्ही तिथं गेल्यावर रील्स फोटो ह्या नादातच होतो आणि ह्या आमची चिल्लर पार्टी आमच्या फोटोमध्ये अजिबात येत नव्हती. ते इतके भिजण्यात दंग होते, त्यांना काही घेणं देणं नव्हतं की तुम्ही फोटो काढा काही करा. फक्त आम्हाला त्यांना बघावं लागायचं की ते पुढं जात नाही येत ना, जास्त पाण्यात जात नाही येत ना.
आणि आई भाऊ ते आत्ता भिजले नाही कारण ते सकाळी भिजणार होते. मला स्पेशली साडी घालून थोडंसं शूट करावं वाटत होतं म्हणून मी म्हटलं की चला भिजणार तर नाही आहे आत्ता, मग थोडं आपण साडी पण घालून शूट करावं म्हणून स्पेशली मी साडी घालून आले होते. आणि इकडे आदूची इतकी मस्ती चालली होती की बाप्पू आणि सुनीता तिला बाहेर ओढत होते तर ती परत परत आत जात होती आणि भिजत होती. तिला अजिबात घरी यायचं नव्हतं. आणि आरव श्री पण तसंच करत होते, तेही सारखे पळत होते की आम्हाला अजून भिजू द्या. खूप अंधार झालाय म्हणून आम्ही सगळेजण घरी चाललोय. मुलं काही यायला तयार नव्हती पण बळच ओढत चाललोय. सकाळी लवकर उठून परत यायचंय आम्हाला भिजायला. आत्ता काही आम्ही भिजलो नाही, आता आम्ही फक्त फोटो रील वगैरे काढत बसलो होतो आणि आम्ही असं बिना चप्पलच चाललोय. साडी तर अख्खी खराब करून साडी तर सगळी खराब झालीये. आधू तर गारटली पूर्ण. आजूला थंडी वाजली ना. खरं तर आमच्या बापूचं गाडीमध्ये इतका जीव की त्याने असे ओले पाय घेऊन वाळूचे पाय घेऊन ही गाडीत बसायला नको म्हणून त्याने रूम घेतानाच बीचच्या जवळ घेतली की जेणेकरून आम्ही पायीच जाऊ आणि पायीच येऊ, अशा हिशोबानेच त्याने रूम घेऊन दिली होती. रूमवर गेल्यावर आम्ही सगळेजण आवरून जेवणासाठी गेलो. मी आई भाऊ आम्ही तिघंजण व्हेजिटेरियन होतो त्यामुळं आम्ही व्हेज एका साईडला बसलो होतो आणि बाकीचे दुसऱ्या साईडला. जेवण अतिशय उत्तम होतं, छान छान गरमागरम चपाती वगैरे सर्व करत होते ते. आणि ह्यांना फिश फ्राय, फिश करी आणि सोलकढी वगैरे सगळं काही होतं. पण खरंच जेवणाला खूप टेस्ट होती, व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हींना पण. छान जेवण झालं, आता सगळे सुस्तावलेत पण झोपायचं नाहीये, काही ना काही मजा करायची. आत्ताच आम्ही फ्रेश पण झालो आणि इकडे श्री खाली आम्ही अंथरून टाकलंय आणि इकडे वरती हे तिघं बेडवर झोपलेत, बाकीचे दुसऱ्या रूम मध्ये. छान आहे रूम. इथं पलीकडं वॉशरूम आणि आंघोळीचं आहे आणि इकडे टीव्ही, इकडे आम्ही. सकाळी लवकर उठून एक एक जण फ्रेश होत होता. आंघोळ तर आम्ही तसंही करणार नव्हतो लगेच. आणि रात्री लेटपर्यंत मस्ती करून सगळेजण सुस्तावले होते, कोणी पटकन उठायलाही तयार नव्हतं. पण एक एक करत आम्ही आवरलं, पण तरी थोडंसं लेटच झालं आणि आम्ही बीचवर गेलो. आताही आम्ही काही भिजणार नव्हतो कारण अजून आमचा नाश्ता व्हायचा होता. पण चला बाबा अजून एकदा फोटोशूट करूया वेगळा ड्रेस घालून म्हणून आम्ही जस्ट आवरून गेलो होतो. आता आम्ही रूम मध्ये जाणार, नाश्ता करणार, चेंज करणार आणि एकदम मनसोक्त भिजणार. माझं गाऊन बघू शकता तुम्ही किती घाण झालाय. हे म्हणतात माझ्यासोबत चालू नको, माझी इज्जत काढतीयस म्हणून हे सोबत नाही चालत आहे. आणि आईन ते गाडीत येत आहेत मागून, पण गाडी खराब होईल म्हणून आम्ही चालत चालत चाललोय. खरं तर व्लॉगमध्ये आम्ही फक्त जातानाचा आणि येतानाचे व्हिडिओ घेतले, पण तिथे डिटेली आम्ही काय मस्ती केली हे तुम्हाला रील्स पाहायला मिळेलच आणि शॉर्ट्समध्ये पण मिळेल. रिटर्न रूमवर आल्यावर आम्ही परत नाश्त्याला बसलो. नाश्त्यामध्ये व्हेजवाल्यांसाठी मिसळपाव आणि नॉनव्हेजवाल्यांसाठी ऑमलेट पाव होता. छान होतं, टेस्ट आवडलं सगळ्यांना. तिथेच सगळे खाऊन मस्त सुस्तावले होते. आणि आमचा नाश्ता करून होतोय कुठे नाही तर मुलं लगेच स्विमिंग टँकमध्ये उतरली. पण आता मग ठीक आहे भिजलेत तर म्हटलं त्यांना इथं थोड्या वेळ खेळू द्यात, मग आपण परत जाऊयात, तोपर्यंत थोडंसं ऊन पण पडेल. इथे दादा आदूला पोहायला शिकवत होता तर आरव दीदीच्या अंगावर पाणी उडत होता. त्याला वाटत होतं दीदीने पण पाण्यात यावं म्हणून तो बळच तिच्या अंगावर पाणी उडवत होता. ना दादा उडी मारतोय आपला. चला मारुडी मारुडी आरव मारुडी मारुडी. अशा प्रकारे आरवनी उडी मारली आहे. आदू वाव, दीपिका आली. वाव वाव. दादा का रे नाव ठेवतो दीदीला. आम्ही परत निघालो आता बीचवर मस्तपैकी. आता भिजायला निघालोय, नाश्ता वगैरे केलाय. हे बघा मी आदूची खेळणी घेऊन चालली आहे. ही माणसं सगळी पुढं आहेत. तिला आत्ता आठवलं की ही ब्लॉगर आहे, हिने थोडं बोललं पाहिजे. माझ्याबरोबर इतके माझे बॅकग्राऊंड काम करणारे लोक असताना मला काय टेन्शन आहे बोलायची मध्ये. बघा
आणि फ्लेक्सिंग. परत एकदा कपडे बदलले आहेत आम्ही. मला कळत नाही आम्ही किती वेळा कपडे बदलतोय आणि किती वेळा जातोय, कळतच नाही. आत्ता आम्ही चाललोय परत भिजायला. मगाशी भिजायला गेलो पण फक्त फोटो काढले आणि परत आलो, नाश्ता केला इथं स्विमिंग पूलमध्ये. पोरांनी मजा केली. आता परत थोडंसं ऊन पडलंय, म्हटलं आता जावं. चाललोय मग. मगाशी भिजलो, आता ओलं व्हायला चाललो. तरी अजून कपडे घेऊन चाललेत बॅगेत. हे छोट्या पोरांची कपडे आहेत ग. आई म्हणती कपड्याचं सगळं कपाटच घेऊन आले त्या. आधुरी फार माझा अवतार केलाय. पुढे गेले पटकन चल ग. अगं बाई तुला उचलून घेऊन पटकन. इथं माझं मला झालंय जड आणि शेजारी म्हणते बाळा पण करता शिदारा झाली. पहिल्यांदा पाहिलं असेल की बीचवर इतकं सामसूम आहे. मे बी आपण वर्किंग डेजच्या पहिल्याच दिवशी आल्यामुळं इतकं शांत वातावरण आहे. पण छान वाटतं. जास्त गर्दी असल्यावर बीचवर मजा येत नाही. तुम्ही पण आमच्यासोबत एन्जॉय करा. ऊन भरपूर आहे पण. ऊन भरपूर आहे पण ठीक आहे, एवढं पण नाही दीदी. काकांनी टॉयलेट बनवलं, टॉयलेट. आणि सुनीताने इग्लू बनवलं, इग्लू. मला काहीच जमलं नाही. भिजून झाल्यानंतर आम्ही ठरवलं की आपली आपली काहीतरी क्रिएटिव्हिटी करूयात, म्हणून आम्ही सगळेजण आपली आपली जागा पकडून बसलो. तर तिथे सुनीताने इग्लू टाईप घर बनवलं. चैतू आणि आरवनी छोटासा किल्ला टाईप बनवत होते आणि मला तर काही जमलंच नाही. आणि आरवच्या बाबांनी थोडंसं टॉयलेटचा आकार दिला होता आणि म्हणत होते की हे मी जुन्या काळातलं टॉयलेट बनवलंय. म्हणून आम्ही सगळेजण एवढं हसत होतो. पण छान वाटलं, मजा करत होतो. काही ना काही लहानपण शोधत होतो त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही. आता तसं तर आम्ही बीचवर गाडी आणलीये, पण आम्ही सगळे इतके घाण झालोय आणि भिजलोय तर आम्हाला बापू अजिबात गाडीत चढून पण देणार नाही. आम्हाला चालतच जायची वेळ आहे. बापूला झाडावर चढवलं तरी तो म्हणाल चालत त्या गाडीत बसायचं नाही, गाडी भिजवायची नाही. लगेच बापू तन करल. पोताच येत नाहीये. अगं पोहता नाही येऊ दे, पण हे ना समुद्रातलं पाणी खूप थंड होतं, गरम होतं आणि हे लय थंड आहे. बीचवरून आल्यानंतर आम्ही परत स्विमिंग पूलमध्ये सगळेजण उतरलो आणि सगळे व्हिडिओ काढत बसलो. आणि आम्ही इथे रील पण बनवत होतो. ती रील तुम्ही बघा नक्की. आम्ही इंस्टावर आणि शॉर्ट्सवर पण टाकली आहे आणि मजा करत होतो सगळेजण आम्ही. त्यानंतर आवरून आम्ही सगळे जेवणासाठी गेलो. आज जेवणामध्ये तांदळाची भाकरी होती. व्हेजवाल्यांना पण छान टेस्ट होती आणि नॉनव्हेजवाल्यांसाठी चिकन फ्राय सगळं छान होतं. जेवणाचा बेत आम्हाला खरंच दोन्ही दिवस खूप आवडला. आम्ही कुठेही म्हणजे डिसअपॉइंट नाही झालो की बाबा आज पोट नाही भरलं, आवडलं नाही. मुलांनी पण खूप आवडीने खाल्लं. आणि आता आम्ही आवरून सगळं बॅग वगैरे गाडीत ठेवल्यात आणि रूम वगैरे सगळं क्लिअर केलं आणि आता निघणार आहे. खूप एनर्जी डाऊन आहे. जेवल्यावर आम्ही इतकं सुस्तावलोय ना, पण आम्हाला गाडीत बसायची पण इच्छा नाही. मस्त झोपून जाणार आहे. आणि आजूचे ह्यांचं अजूनही तिकडे काहीतरी चालू आहे. त्यांचं काही उरकत त्यांना नाही विहीर सापडली. जाईपर्यंत. विहीर सापडली, विहीर. मजा आली. चला ना. 2 दिवस एन्जॉय केला. 2 दिवस खरं तर खूपच एन्जॉय केला आणि मुलांनी पण खूप एन्जॉय केला. खरं तर सगळ्यांनीच कामाच्या सवडीतून असं काहीतरी वेळ काढून आवर्जून कुठेतरी बाहेर जायला हवं. मित्रमैत्रिणी असोत किंवा फॅमिली असोत, थोडंसं आपल्या लाईफ एन्जॉय करायला पाहिजे. आम्ही तरी लाईफ एन्जॉय करतोच आहे. तुम्ही पण करा नक्की. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
आणि बाकी मुलांचं तर काही झोपणं होणारच नाही. ते गाडीतही मस्तीच करत होतो, पण आम्ही मात्र मागच्या सीटवर मस्त झोपलो होतो. बाय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.